स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, HPCL अंतर्गत जे आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनीज पदांची पदभरती निघालेली आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केलेली असेल, जे फॉलोइंग इथे जे स्ट्रीम्स दिलेल्या आहेत किंवा जे फॅकल्टीज दिलेल्या आहेत त्या अंतर्गत जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल आणि इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. कोणकोणते पदे आहेत, स्टिपेंड काय असणार आहे, कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा, हे HPCLचं ऑफिशियल PDF आहे जे की 8 पेजेसचं आहे. याच्यामध्ये जेही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला याचं मराठी रूपांतर जे स्वरूप आहे ते रीड करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. ॲज वेल ॲज हे PDF तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मिळून जाईल. ऑल द इम्पॉर्टंट लिंक्स आर इन द डिस्क्रिप्शन, सो डोंट फॉरगेट टू चेकआउट. सर्वप्रथम काही इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत. तर बघा, जे ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि लास्ट डेट आहे 2 मार्च 2026. तर 2 मार्चच्या आतमध्येच तुम्हाला जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. फी पण पे करायची आहे. फी भरण्याची लास्ट तारीखसुद्धा 2 मार्चच आहे. आता याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस दिलेलं आहे. इंजिनिअरिंगचे कोणकोणते याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन. तर हे इंजिनिअरिंगचे आहेत ते डिव्हिजन्स आहेत. एज लिमिट काय आहे तर बघा, मिनिमम एज याच्यासाठी 18 वर्ष लागतं, मॅक्झिमम 25 वर्ष लागतं. 2/3/2026 पर्यंत तुमचं वय जे आहे याच्या आतमध्ये बसलं पाहिजे. एज रिलॅक्सेशन पण तुम्हाला दिलं जाणार आहे. जर तुम्ही SC ST या प्रवर्गातून असाल तर ॲज पर रूल 5 वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन असेल. म्हणजे जर जनरल कॅटेगरीसाठी 25 आहे तर तुमच्यासाठी 30 राहील आणि OBC प्रवर्गातून असाल, नॉन OBC NC, तर तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये पाहायला मिळतं. क्वालिफिकेशन काय आहे तर बघा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं पाहिजे सिव्हिलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये विथ मिनिमम 60% ॲग्रिगेट मार्क्स ऑफ ऑल सेमिस्टर. याच्यामध्ये 50% आहे फॉर SC ST PWD कॅन्डिडेट्स. आता याच्यामध्ये PWDसाठी ज्याही प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या जेही हिअरिंग इश्यू असतात किंवा काही डिसॅबिलिटीज असतात तर कोणत्या व्हॅलिड आहेत ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये स्टिपेंड जे मिळणार आहे ते आहे ₹25,000 फॉर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स. ₹25,500 विल बी पेड बाय HPCL. म्हणजे HPCL तर्फे 20,500 दिले जातील. 4,500 डायरेक्टली अप्रेंटिसशिपला पे केले जातील गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ॲज पर DBT स्कीम. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे स्टिपेंड असणार आहे. आता स्टेट आणि त्याचे स्लॉट पाहू शकता. आता इथं प्रत्येक स्टेटचं मी नाव घेणार नाही आहे, पण तुम्ही या स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला इथे जे स्टेट्स आहेत आणि त्याचे ट्रेनिंग स्लॉट दिसतील. पर्टिक्युलर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये सर्वाधिक जास्त जे आहे ट्रेनिंग स्लॉट्स पाहायला भेटतात, जे असतात 114 आहेत. तर बाकी स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. महाराष्ट्रामध्ये 114 स्लॉट्स आहेत. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं आहे नॅशनल्स, फक्त इंडियन नॅशनल याला अप्लाय करू शकतात. भारताची नॅशनॅलिटी तुमच्याकडे पाहिजे, जे की ऑब्वियस आपल्याकडे असते, पण काही जण मायग्रेटेड असतात, इथे राहत असतात, नेपाळ किंवा भूटान या देशातून वगैरे, तर त्यांना हे जमत नाही. इंडियन नॅशनलसाठी आहे. त्याचबरोबर ज्यांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम NATS 2.0 वेब पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन आहे, अप्रूव्ड आहे, त्यांनाच याच्यामध्ये जे आहे कन्सिडर्ड केलं जाईल अंडरगो अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी. तर मेक शुअर तुमचं जे NATS 2.0चं रजिस्ट्रेशन असेल किंवा त्याचं अप्रुव्हल असेल ते असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन जेही फॉलोइंग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आहे याच्यामध्ये तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल ते कंप्लीट झालेलं असलं पाहिजे आणि तुमच्याकडे याची डिग्री पण असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मिनिमम याचा जो क्रायटेरिया आहे, जे अनरिझर्व्ड किंवा OBC कॅन्डिडेटसाठी जो आहे 60% मार्क्स, तो हा पण कंप्लीट करणं गरजेचं आहे. SC ST PWD या प्रवर्गातून असाल तर 50% मार्क्स कंप्लीट करणं पण म्हणजे असणं हे गरजेचं आहे. त्याच्या खाली असतील तर ग्राह्य धरलं जाणार नाही किंवा तुम्ही या स्पर्धेतून बाहेर आहात. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज दिलेला आहे. ऑल क्वालिफिकेशन्स वगैरे दिलेला आहे. एज तुम्हाला पाहायचं आहे. एजनुसार तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. एज बसतं का ते पण पाहायचं आहे. सिलेक्शन मेथॉडॉलॉजी कशा प्रकारे असेल तर बघा, एक स्क्रीन टेस्ट असणार आहे. मेरिट पर्सेंटेज, तुम्हाला जेही तुमचे मार्क्स पडलेले असतील डिग्रीमध्ये त्या बेसिसवर जे असतील एक रेशो ठरवला जाईल. त्या अंतर्गतच एक मेरिट लिस्ट तयार केली जाईल. म्हणजे बेसिकली तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर आहे. इनकम्प्लीट किंवा एलिजिबल ॲप्लिकेशन जे असतील ते रिजेक्ट केले जातील विदाऊट एनी नोटिफिकेशन. तुम्हाला कळून जाईल की रिजेक्ट झालेला आहे वगैरे. तुम्हाला एक मेरिट लिस्ट दिली जाईल, त्यानुसार जे असतील ते ॲक्सेप्ट केलं जाईल. अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट असेल
ते पुन्हा पुढे तुम्हाला भेटून जाईल. तर खूप सिंपल आहे, तुमच्या मार्कच्या बेसिसवरच आहे. अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे तर बघा, यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे jobs.hpcl.co.in, त्याच्यामध्ये जे आहे रिक्रुटमेंट, त्याचबरोबर रिक्रुटमेंट लॉग इन हे पेज आहे, ते इथे तुम्हाला जे आहे याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. इथे जाऊनच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. कशाप्रकारे करायचं आहे स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही करू शकता. 1 वर्षाचं हे जे आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे. तर 1 वर्षानंतर जे असेल, म्हणजे 1 वर्षाचाच पिरियड आहे, त्याच्यानंतर एक्सटेंड होणार नाही. तर अशा प्रकारची ही पूर्ण माहिती आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे ही प्रोसिजर आहे ते कंप्लीट करायचं आहे आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला याचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. जेही प्रश्न असतील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला सुद्धा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.